अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेलच की आपण आता नुकतंच 14 जानेवारी 2026 या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी केली होती. आता त्या दिवशी आपला मकर संक्रांतीला सण सुरू होतो. तो आपल्या रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकूचं वाण लुटणे असेल, बोरन्हाण करणे असेल, लहान मुलांच्या सर्व गोष्टी आपण करत असतो. तर आपल्याला माहिती असेल की रथसप्तमी हा आपल्या मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस मानला गेलेला आहे. रथसप्तमीचं अजून देखील एक महत्व आहे, ते म्हणजे या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मदिवस म्हणून पण साजरा होत असतो. आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्या सूर्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची आहे, पूजा कशी करायची आहे, व्रत म्हणजे उपवास कशा प्रकारे करायचा आहे, सोबत या दिवशी आपल्याला पूजेमध्ये साहित्य काय काय लागणार आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या दिवशी आपल्या घरामध्ये दूध ओतू घालायचं असतं, ते कशा पद्धतीने घालायचं आहे, सोबत आपल्याला का ओतू घालायला पाहिजे याबद्दल पण माहिती देणार आहे. आणि अतिशय महत्वपूर्ण म्हणजे या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी आपल्या सूर्यनारायणाची अतिशय महत्वपूर्ण सेवा देखील करायच्या आहेत. त्यातल्या त्यात अतिशय महत्वपूर्ण आणि शक्तिशाली 3 मंत्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे, ज्याचं स्मरण पठण आपल्याला त्या दिवशी नक्कीच करायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये म्हणतात ना सुख समृद्धी ना भेटेलच आपल्याला, पण सोबत आपल्याला हातून जे काही पाप घडली आहेत किंवा पाप झाली आहेत त्यातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं अखंड सौभाग्य प्राप्त होऊन उत्तम आरोग्य देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी महत्वपूर्ण सेवा आणि मंत्र असणार आहेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ भेटणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, रथसप्तमी येत्या 25 जानेवारी 2026 रविवारी या दिवशी आलेली आहे, ज्याला भानू सप्तमी म्हटलं जातं, सोबत रथसप्तमी. आणि या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन सुद्धा साजरा होणार आहे. म्हणजे विचार करा, कारण की आपण असं माहितीये की सूर्य नमस्कार हे सगळ्यांना आता परिचित असेलच की सूर्य नमस्कार घातल्याने आपल्या आरोग्यासाठी कितीतरी खूप चांगलं असतं ते आपल्या आरोग्यासाठी सूर्य नमस्कार घालणं आरोग्याच्या बाबतीत. तर नक्कीच या दिवशी सूर्य नमस्कार म्हणजे जागतिक सूर्य नमस्कार दिन सुद्धा असणार आहे. तर म्हणजे आता रथसप्तमी हा जो दिवस आहे तो आपल्या सूर्यनारायणाचा जन्मदिवस म्हणून साजरा होत असतो. कारण आणि असे म्हटलं जातं की या दिवशीच प्रथम पहिल्यांदाच सूर्यनारायणाची जी काही किरण होती ती पृथ्वी तलावर पडली होती. आता तुम्हीच विचार करा मंडळींनो, जर आपल्या आयुष्यामध्ये सूर्यनारायण देवता जर नसेल किंवा त्यांनी जर आपल्याला रोज दर्शन जर नाही दिलं, तर विचार करा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे किती काळोख अंधार हा होऊ शकतो, दिवस रात्र आपल्याला अंधारात काढावा लागणार आहे. त्यामुळे आणि आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणारी देवता जी कुठली असेल ती म्हणजेच आपले सूर्य देवता आहे. तेच आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष दिसतात. चंद्र देवता आहे ते प्रत्यक्ष डोळ्याने दिसतात. बाकीचे इष्ट देवता गुरु तर आहेतच आपल्या सोबत, पण प्रत्यक्ष डोळ्याने रोज दिसणारी जी देवता आहे सकाळी सकाळी ती म्हणजे आपले सूर्य देवता आहे. आणि सूर्यनारायणाचा प्रकाश किंवा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर खरंच सांगते आपलं आयुष्य तेजोमय तर होणार आहेतच, पण एक म्हणतात ना एक उत्साह आणि एक म्हणतात ना किंवा जर मग आपण समजा आता आपला पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, ज्यावेळेस आपल्याला ऊन भेटत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यावेळेस आपली किती तगमग होते. जिथे कुठे ऊन येते तिथे आपण उभं राहतो की बा थोडंफार आपल्याला उष्णता जाणवेल, किंवा कुठेतरी व्हिटॅमिन डी साठी लोक सकाळी सकाळी उन्हामध्ये फिरतात, ऊन घेत असतात, सूर्यप्रकाश घेत असतात. लहान तान्ह्या बाळापासून सुद्धा त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणजे विचार करा, या अत्यंत महत्वपूर्ण अशी देवता जी आहे जी आपल्याला सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवते, नक्कीच ज्या प्रत्यर्थ आपण काही ना काहीतरी देणं हे लागतोच. त्यामुळे या म्हणजे आता पूर्ण पौष महिना आपल्याला माहिती की खूप जण पौष महिन्यातले प्रत्येक रविवारचं व्रत करतात महिला, आणि सोबत पुरुष देखील उपवास करतात. त्या दिवशी पूजा मांडणी असेल, म्हणजे पौष महिन्यातील रविवारचे व्रत म्हणतात, ते सुद्धा खूप जणींनी आता केले असेल. आता पौष महिना तर संपला आहेच आपला, पण आता रथसप्तमी असा एक दिवस आहे ज्या दिवशी आपण सूर्यनारायणाचा जन्मदिवस तर साजरा करणार आहोतच, पण सोबत त्या दिवशी एक दिवस तरी आपण आपल्या सूर्यनारायणाच्या प्रीत्यर्थ काहीतरी देणं लागतो, एक कृतज्ञता म्हणून का होईना. या दिवशी पूजा मांडणी असेल, सेवा असेल, सर्व काही आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. आता सुरुवात आपण करूया ते म्हणजेच काय, तर या दिवशी सकाळी सकाळी आपला सूर्योदय होण्याच्या अगोदरच लवकर उठायचं आहे. रविवार आहे तरी पण आपल्याला लवकर उठायचं आहे, आणि सूर्यनारायण म्हणजे सूर्यदेवतांचं आगमन व्हायच्या अगोदरच आपलं स्नान झालं पाहिजे. स्नान करताना नक्कीच आपल्या पाण्यामध्ये गंगाजल असेल, थोडं सोबत आपल्याला पांढरे तीळ सुद्धा या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत, आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीने या पद्धतीने स्नान करायचं आहे, थोडंसं गंगाजलांनी थोडेसे पांढरे तीळ टाकून. तर हे झाल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाली की प्रत्येक व्यक्तीने या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य नक्कीच द्यायचं आहे, लहानपासून मोठ्यांपर्यंत. कारण की सूर्याला अर्घ्य देणे, त्यांचं स्मरण करणे खूप मोठी गोष्ट आहे या दिवशी. आणि रोज कोणी कोणी 365 दिवस रोज सूर्यनारायणाला अर्घ्य देत असतं. आता अर्घ्य कसं द्यायचं तुम्हाला माहिती असेल की एक तांब्या घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षदा, थोडे फुलं, सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहेत, आणि ते आपल्याला सूर्यनारायण जिथून आपल्याला पूर्व दिशा आहे, जिथून सूर्यनारायणाचं आगमन होतं किंवा सूर्योदय होतो, त्या दिशेला तोंड करून आपल्याला ते सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः स्मरण करायचं आहे. किंवा तुम्ही या दिवशी आवर्जून सूर्यनारायणाची 12 जी नावं आहेत ती 12 नावं सुद्धा तुम्हाला या दिवशी ती घ्यायची आहेत. या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य देताना किंवा सूर्य देवतांकडे हात जोडून तुम्हाला 12 नावांचं स्मरण देखील करायचं आहे या दिवशी.
ते केल्यानंतर या दिवशी आवर्जून, रोज नाही पण या दिवशी आवर्जून 12 सूर्यनमस्कार घालायला विसरू नका. खूप आरोग्यासाठी ते चांगलं असतं म्हणून सांगते की 12 सूर्यनमस्कार सुद्धा या दिवशी नक्कीच घालायला विसरायचं नाही आहे. आणि 12 सूर्य देवतांची जी काही नावं आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला या दिवशी नक्कीच आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवपूजा झाली की आपल्याला, आपण समजा आता तुम्हाला या दिवशी रथसप्तमीची पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तुळशीजवळ गॅलरीमध्ये, अंगणामध्ये करू शकता. कारण की जिथे सूर्यनारायणाचा प्रकाश येतो तिथे जर पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम असतं. तिथे करू शकता. जर तुमच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणात जागा नसेल तर तुम्ही सरळ सरळ देवघरासमोर जरी पूजा मांडणी केली सूर्यनारायण देवताची तरी सुद्धा चालणार आहे. आता काय करायचंय, पूजा मांडणी कशी करायची तुम्हाला सांगते. पूजा मांडणी करताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्ही पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. पिवळं वस्त्र किंवा तुम्ही तांबडी घ्या, केशरी असं तुम्हाला वस्त्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सर्वप्रथम काय करायचं, ते धूप दीप लावून घ्यायचं आहे. चौरंग पाटावरती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे. ते केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्याच्यावरती दिवा लावल्यानंतर गणपती बाप्पाचं तिथे तुम्हाला तिथे स्थान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना पाटावर किंवा चौरंगावरती थोडेसे अक्षदात त्याच्यावरती गणपती बाप्पांचं स्थान तिथे ठेवायचं आहे, करायचं आहे तुम्हाला. ते केल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा, लाल फुल अर्पण करायचं आहे. सोबत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला पाटावरती सूर्यनारायणाची आकृती काढायची आहे. तुम्ही सूर्यनारायणाचं प्रतीक तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकता किंवा तांदळाने काढू शकता. सरळ सरळ जर तुमच्याकडे साचा असेल सूर्यनारायणाच्या म्हणजे प्रतिमेचा जर साचा असेल रांगोळीचा, ते ठेवून सुद्धा तुम्ही ती रांगोळी तिथे काढू शकता. ज्या म्हणजे रांगोळी कशी, तर सूर्यनारायण देवतेची तुम्ही म्हणजे सूर्य देवतांचं प्रतीक म्हणून ते चित्र सुद्धा काढू शकता सूर्याचं. किंवा सूर्यनारायण देवता रथामध्ये बसलेले आहेत अशा, आणि 7 घोडे आहेत रथात बसलेले आहेत, अशा प्रकारे सुद्धा आपल्याला साचे मिळतात बघा रांगोळीचे. ते सुद्धा तुम्ही तिथं जर त्या छापे जर काढला त्या पूजेमध्ये तरी सुद्धा चालणार आहे आपल्याला. किंवा सरळ सरळ तुमच्याकडे फोटो वगैरे असेल सूर्यनारायण देवतेचा, ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवला ते पण चालणार आहे. पण नक्कीच यातले कुठेतरी एक पर्याय निवडा आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथे सूर्यनारायणाचं प्रतीक हे पूजेमध्ये असायलाच पाहिजे. सोबत गणपती बाप्पाचं सुद्धा तिथे स्थान असायला पाहिजे आपल्याला. ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला सांगू इच्छिते, सूर्यनारायणाची पंचोपचार पूजा अर्चा करून घ्यायची तिथे पाटावरती. ते केल्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला सांगू इच्छिते की त्या जी 7 घोडे आहेत सूर्यनारायणचे, जे काही घोडे आहेत रथाला, जे काही 7 घोडे आहेत, ते 7 घोडे म्हणजेच काय, ते आपले 7 वार आहेत. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार असे 7 वार आहेत. सोबत जे रथाला जे काही 12 चाकं आहेत, ती 12 चाकं म्हणजे आपले 12 राशींचे प्रतीक आहे. आणि त्या 12 राशींचं प्रतीक म्हणून आपल्याला 12 प्रकारचे कडधान्य सुद्धा पूजेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. त्या सर्वांचं धान्याचं असेल किंवा सूर्यनारायणाच्या प्रतिमेचं असेल किंवा गणपती बाप्पाचं असेल, पंचोपचार पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. गोडाचा, तिळगुळाचा तुम्ही नैवेद्य तिथे दाखवू शकता तिथे सूर्यनारायणाच्या प्रतिमेसमोर पूजेमध्ये. ते केल्यानंतर फुल वगैरे अर्पण करायचं, धूपदीप दाखवायचं आहे. हे झाली आपली सूर्यनारायणाची रथसप्तमीची पूजा मांडणी. ही केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला घरामध्ये दूध उतू घालायचं असतं. आता दोन पद्धतीने तुम्ही दूध उतू घालू शकता. एक तर तुम्ही गॅसवर दूध उतू घालू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही अंगणामध्ये थोडीशी गौऱ्यांची चूल करून तुम्ही थोडस गौऱ्या वगैरे ठेवून त्याच्यावरती आपण जे मकर संक्रांतीला बघा जे सुगड पुजले होते मातीचे, तांबड्या कलरचे असेल किंवा काळ्या कलरचे असेल, त्यातले सुगड तुमच्याकडे घरामध्ये असेलच आता, त्यातलं एक सुगड घ्यायचं आहे. ते सुगड तुम्हाला काय करायचं आहे, धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि ते तुम्हाला गौऱ्या अशा ठिकाणी तुम्हाला ते गौऱ्यांची चूल बनवायची आहे किंवा शेकोटी करायची जिथे कोणाला काही इजा होणार नाही, त्रास होणार नाही, अशा पद्धतीने. नाहीतर सरळ तुम्ही गॅसवर जरी दूध उतू घातलं तरी सुद्धा चालणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, जे बोडकं म्हणा किंवा ते सुगड म्हणा, त्या सुगड्यामध्ये तुम्हाला काय करायचं, थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे पांढरे तीळ आणि थोडी साखर टाकायची आहे, म्हणजे थोडंसं गोड लागेल अशा पद्धतीने. आणि तुम्हाला त्या गौऱ्यांवरती किंवा गॅसवरती तुम्हाला ते सुगड अशा पद्धतीने ठेवायचं आहे की ते दूध पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला उतू जाईल अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं वाकडं ठेवायचं आहे. समजा ही उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेला थोडंसं साईडला करून ते ठेवायचं, जेणेकरून दूध गरम होऊन आपण ज्यावेळेस गौऱ्या पेटवू किंवा गॅस पेटवू ते दूध सुगड जे आहे ते तापेल, दूध त्यातलं गरम होईल आणि दूध उतू जाईल. दूध उतूच जाऊ द्यायचं आहे आपल्याला, ते अग्नीला आपल्याला पोहोचवायचं आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही दिशा अशी निवडायची की जिकडे पूर्व आणि किंवा उत्तर दिशा असेल त्या साईडला ते थोडंसं असं वाकलेलं असावं सुगड, आणि त्या पद्धतीने ते उतू गेलंच पाहिजे. आणि दूध उतू घालणे म्हणजेच काय, तर सूर्यनारायणाला तो एक प्रसाद म्हणून आपण तो अर्पण करत असतो दुधाच्या मार्फत तो आपल्याला. आणि उरलेलं जे काही असं दूध उतू गेल्यानंतर जे दूध उरतं त्या सुगडमध्ये, ते सगळ्यांनी घरामध्ये प्रसाद म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे.
आणि हे आपलं करणं म्हणजे खूप जण या पद्धतीने घरामध्ये या दिवशी करतात, म्हणजे करतातच. तुम्ही सुद्धा करा नक्कीच. सूर्यनारायण देवतांसाठी या दिवशी जे काही तुम्ही करताल, पूजा अर्चा असेल किंवा दूध उतू घालणे असेल किंवा सेवा असेल, ते सर्व काही त्वरित फलप्राप्ती देणारा ठरणार आहेत. कारण की या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मदिवस हा साजरा होत असतो किंवा केला जात असतो. तर नक्कीच अशा प्रकारे दूध उतू घालायचं आहे. आपला गॅसवर सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने दूध उतू घालायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी सूर्यनारायणांच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत. ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी आहे, पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बघा सूर्य म्हणजे त्याच्यामध्ये सूर्यनारायणचे जे काही स्तोत्र मंत्र दिलेले आहेत बघा, आदित्य नारायण स्तोत्र आहे, सूर्य मंत्र असेल, भरपूर असे दिलेले आहेत. ते स्तोत्र तुम्ही पठण करायचे आहेत, वाचायचे आहेत पूजेसमोर बसून, किंवा तुम्ही जिकडून सूर्योदय होते त्या सूर्योदयाकडे तोंड करून सुद्धा तुम्ही हे स्तोत्र मंत्र पठण करू शकता. सोबतच तुम्हाला जर नित्यसेवेची पोथी नसेल तर तुम्ही युट्यूबला वगैरे बघा, तिथे भेटेल तुम्हाला, किंवा सरळ सरळ तुम्ही सकाळी सकाळी युट्यूबला जरी हे मंत्र लावून दिले, सूर्यनारायणांचे जे काही आदित्य स्तोत्र आहे किंवा इतर जे काही सूर्य मंत्र मंत्र असतील ते सुद्धा तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता सकाळी सकाळी, जेणेकरून पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. आणि सोबत सकाळी सकाळीच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. नाहीतर दुपारी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता नाही. सकाळी सकाळी 9, 9:30, 10 पर्यंत तरी त्याच्या आधी तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या झालेल्या पाहिजे आहेत. त्याच्यामुळे आधी सकाळी उठलं की या सर्व गोष्टींना आधी प्राधान्य द्या, त्यानंतर सर्व गोष्टी बाकी तुम्ही करू शकता निवांतपणे. आता या दिवशी 3 असे शक्तिशाली मंत्र आहेत जे तुम्हाला नक्कीच पठण करायचे आहेत. त्यातला पहिला मंत्र जो आहे तो म्हणजेच आहे तो सूर्य बीज मंत्र आहे. तो तुम्हाला त्या स्क्रीनवर मी देऊन देईल. तर सूर्य बीज मंत्र जो आहे तो म्हणजेच ओम ह्राम ह्रीम रोम सह सूर्याय नमः. ओम ह्राम ह्रीम रोम सम सूर्याय नमः सूर्याचा बीज मंत्र आहे. तो तुम्हाला इथे नक्कीच तुम्ही 108 वेळेस तुम्ही स्मरण करा किंवा पठण करा. नंतर तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र बोलायचा किंवा एक माळ तरी नक्कीच करायची आहे. त्यानंतरचा मंत्र जो आहे तो म्हणजे सूर्य गायत्री मंत्र तो आहे ओम आदित्याय विद्महे मार्तंडाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. हा एक मंत्र तुम्हाला तिथे एक माळ जप करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर जो काही तिसरा मंत्र तुम्हाला देणार आहे आता तो आहे उत्तम आरोग्यासाठी, उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी. तर त्यासाठीचा मंत्र असा आहे एहिम सूर्यम सहस्राक्षम ताजो राशे जगतपते अनुकंपय माम भक्त्या गृहनार्घ्य दिवाकरम. अशा प्रकारचा हा आरोग्यासाठीचा मंत्र आहे, सूर्याचा मंत्र आहे हा. आणि तिन्ही मंत्र तेवढे शक्तिशाली आहेत आणि सोबत आपल्याला खूप जास्त फलप्राप्ती प्राप्त करून देणारे आहेत. त्यामुळे नक्कीच हे 3 मंत्र सोबत तुम्हाला आम्ही स्तोत्र पण सांगितले आहे जे तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीत भेटून जातील, किंवा आदित्य हृदय स्तोत्र आहे किंवा इतर जे काही सूर्य स्तोत्र मंत्र जे काही असेल ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीत भेटून जातील, किंवा तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च करा, तिथे पण तुम्हाला ते सर्व काही भेटून जाईल. पण नक्कीच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी या दिवशी नक्कीच करायच्या आहेत. कारण की म्हणतात ना किंवा आपल्याला जे काही मिळत आहे किंवा मग इष्टदेवतांकडून असेल किंवा गुरूंकडून असेल किंवा आपल्या सूर्यनारायण देवतांकडून असेल, पण प्रत्येकांच्या बाबतीत आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आपण त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी देणं लागतच असतो. त्यामुळे त्यांच्यामुळेच आज आपण या सर्व काही गोष्टी उपभोगू शकत आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी काही चांगल्या पद्धतीने चालू आहेत. तर नक्कीच एक म्हणतात ना किंवा काहीतरी मागण्यापेक्षा त्यांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ किंवा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या सर्व गोष्टी नक्कीच रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच कराव्या. आणि सोबतच उत्तम आरोग्य प्राप्त करायचं असेल तर नक्कीच आपल्याला 12 सूर्यनमस्कार देखील या दिवशी घालायला विसरू नका. 12 नाही तर नाही पण थोडेफार तरी नक्कीच या दिवशी घालायला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मिळाली असेल की रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडणी असेल किंवा संपूर्ण दिवस. आणि हो, या दिवशी तुम्हाला उपवास करायचा, उपवास देखील तुम्ही करू शकता. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे तुम्हाला. दिवसभर तुम्ही फलहार वगैरे सर्व काही करू शकता. संध्याकाळी अन्नाचं नैवेद्य ग्रहण केला तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल. जरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.